तर हाय सगळ्यांना, आज आपला क्लासचा 6वा दिवस आहे। आज आपण 32 साइज जी बघितलेली आहे 5व्या दिवशी, तर आज आपण 34 साइज घेणार आहोत आणि 34 साइजचं बंद गळ्याचं आपण आज कटिंग म्हणजे तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे। तर त्यासाठी सगळ्या महिलांना जॉईन होऊन जाऊ द्याव्यात। हळूहळू सगळ्या महिला जॉईन होतात। जॉईन झाल्यानंतर सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने मी सांगणार आहे की बंद गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याची माप कशी घ्यायची आणि बंद गळ्यासाठी आपल्याला कुठलं माप घेणं गरजेचं आहे। तर मी आज तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे। तर सगळ्या महिलांना आपण जॉईन होऊया। बरेचसे कमेंट येत आहेत, कमेंट अशा येत आहेत की जे आपण लाईव्ह क्लास मध्ये घेतोय ते न घेता आपण दुसऱ्या बाजूचे आपल्याला कमेंट येत आहेत। जसं मी आता तुम्हाला 32 साइज शिकवली, तर कमेंट मध्ये बऱ्याचशा महिलांची कुणाची 36 साइज कटोरीचं माप कसं घ्यायचं, 32 साइजचं हुकलूक पट्टी कशी घ्यायची किंवा असं वेगवेगळ्या पद्धतीने विचारतायत। मी जे शिकवते आज लाईव्ह मध्ये त्याचे तुम्हाला जर डाऊट असतील तर ते विचारायचे आहेत। जे मी आज लाईव्ह मध्ये क्लासेस घेतलेले त्याचे डाऊट विचारले तर लगेच तुमचे डाऊट क्लिअर होणार आहेत। आता एका ताईने विचारलेलं आहे की हुकलूक पट्टी कशी लावायची, मग ते कुठल्या व्हिडिओला विचारले तसं दाखवलेलं नाही। तर हुकलूक पट्टीचं मी प्रत्येक वेळी तुम्हाला ड्राफ्टिंग मध्ये दाखवत असते, तर आज सुद्धा दाखवणार आहे। आज आपण पाठीमागच्या हुकाचं ड्राफ्टिंग करणार आहोत, जेणेकरून तुमचं लक्षात येईल बंद गळा आणि पाठीमागे ड्राफ्टिंग। तर पाठीमागचा जो गळा आहे तो बंद येणार आहे, अशा पद्धतीने मी दाखवणार आहे आज तुम्हाला। बंद गळ्याचे शोल्डर मुंड्याचे माप हे वेगळे होतात। माप घेतानाच आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावे लागतात आणि बऱ्याचशा महिला आहेत लाईक करत नाही। तर व्हिडिओ जे लाईव्ह आपला क्लास आहे ते बघताना प्रत्येकाने लाईक करायचं आहे। तर जसं आपण प्रत्येकाला ड्राफ्टिंग करून घेतो तसं ड्राफ्टिंग करायचं आहे। मी रोज रोज तुम्हाला जे ड्रॉइंग केलेलं आहे, जे ड्राफ्ट केलेलं आहे ते दाखवणार नाहीये। तर ज्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जसं की 28, 30, 32 साइज पर्यंत मी तुम्हाला दाखवलंय की वहीवरती ड्राफ्टिंग कसं करायचं। आणि तशाच प्रकाराची जर तुम्हाला वही हवी असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे। जे आपलं शिवण क्लासचं लागणारं साहित्य ते आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यामध्ये तुम्हाला कात्री, टेप, पेन, पेन्सिल, इरेझर, आर्महोल कर्व, फ्रेंच कर्व आणि वही अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये पॅकिंग मध्ये मिळणार आहे। ते जर तुम्हाला हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आता बऱ्यापैकी महिला जॉईन झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर कटिंगचा कंटाळा येत असेल, शिकवलेलं लक्षात राहत नसेल तर त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील, जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, बोटनेक कटोरी, 3 पीस प्रिन्सेस कट असे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे। कॉम्बो पॅक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि प्रत्येक पेपर पॅटर्न वरती म्हणजे प्रत्येक वेगवेगळे पेपर पॅटर्न वरती आपल्याकडे पेपर पॅटर्न वरती डिस्काउंट आहे 10%। जर तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न दिल्यानंतर मी संपूर्ण माहिती तुम्हाला कॉलवरती सांगत असते आणि पुढे जे माप कसे घ्यायचे, कसे ठेवायचे याचे आपले व्हिडिओ बनवलेले आहेत। 100% गॅरंटी आहे आपली ब्लाऊज बसायची, लाईफ टाइम सपोर्ट सुद्धा आहे। तर बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना कटिंग येत नाही, शिवायला येतं, तर त्या महिलांसाठी पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तर आपण आता पुढचं जे 34 साइज आहे ते माप बघणार आहोत। ड्राफ्टिंग मी जसं तुम्हाला दाखवलंय 1 टक्सचं तसंच करायचं आहे। एका पेजवरती जे व्हाईट कलरचं पेज आहे पूर्ण प्लेन त्यावरती तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं आहे आणि पुढचे जे माप आहे ते लिहून घ्यायचे। तर माप आता आज कशी लिहायचे, जसं आपण माप लिहून घेतलेले पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंड घेर तर सगळे तुम्हाला माप लिहावेच लागणार आहेत। पण त्याबरोबर सुद्धा तुम्हाला मागचा गळा हे माप लिहावं लागणार आहे। तर जे आपण माप लिहून घेतलेले आहेत, पूर्ण उंची आज 34 साइज आहे, 34 साइजची पूर्ण उंची येणार आहे तयार 13.5 इंच लिहून घ्यायचं आहे। छाती येणार आहे 34 साइज, कंबर घेर येणार आहे 32 किंवा 30 तुमच्या जे ब्लाउज वरून माप येत असेल ते, आणि शोल्डरचं जे माप आहे 1 इंच पाठीमागच्या गळ्यासाठी 7.5 ते 8 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। 7.5 इंच तयार, त्यात अर्धा इंच ऍड करायचे, असं 8 इंच आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर शोल्डर कसं घ्यायचं
तर माप घेताना आपल्याला ही जी टीप असते आपली, ह्या साईडची टीप पासून तर ह्या साईडची टीप पर्यंत माप घ्यायचं आहे आणि जेवढं काही तुमचं माप येईल तेवढं तुम्हाला माप टाकायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे ती. असं तुमचं जर लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला माप घ्यायची. हाय सगळ्यांना. अजूनही बऱ्याचशा महिला हाय पाठवत आहेत, तर सगळ्यांना हाय. तर अशा पद्धतीने मुंड्याचं माप घ्यायचं, सॉरी शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि मुंड्याचं माप सुद्धा जेवढं तुमचं शोल्डर असेल तेवढंच तुम्हाला मुंड्याचं माप सुद्धा घ्यायचंय. जसं की 8 इंच आपण शोल्डर घेतलेले तर 8 इंच मुंडा घ्यायचा आपल्याला. आणि जी घडी आपण घेतो 32 साईज किंवा 34 साईज, आज 34 साईजचं घेतोय आपण, तर 34 साईजची जेवढी तुमची घडी असेल त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच ऍड करायला लागतं. जी आपली घडी आहे त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच ऍड करायला लागतं. हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचा बंद गळा असेल त्यासाठी आपल्याला घडीमध्ये प्लस 1.25 इंच प्लस 2 इंच तर आपल्याला ऍड करायचंच आहे. पण हे लुजिंग साठी आपल्याला 1.25 इंच ऍड करायचं आहे. प्लस आपण जसं मी तुम्हाला दाखवणारच आहे प्लस 2 इंच सुद्धा ऍड करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे माप टाकायचे आहेत. बाहीची उंची तुमच्या हिशोबाने तुम्ही लिहू शकता. दंडघेर तुम्हाला तुमच्या हिशोबाने लिहायचा आहे. आता मी तुम्हाला 0 ते 1, 0 ते 2 जसं काही आपण ड्राफ्ट मध्ये सांगतो तसं मी तुम्हाला सांगणार आहे. तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. पूर्ण उंची आहे 13.5 इंच. 0 ते 1 मी आज सांगणार नाही, तुमच्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. पूर्ण उंची आहे 13 इंच, सॉरी 13.5 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं. तर मी 13.5 म्हणली म्हणजे प्रत्येकाची 13.5 येईल का? नाही. काही महिलांची 12 पण असेल, 13 पण असेल, 13.5 पण असेल. जसं तुमच्या ब्लाऊजची उंची असेल तुम्हाला ब्लाऊजची उंची घ्यायची किंवा कस्टमरच्या ब्लाऊजची उंची असेल तशी उंची घ्यायची आहे आणि प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड करायचे. उंचीमध्ये नेहमी आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं. आता छाती, जसं आपण 0 ते 2 घेतो, छातीचा चौथा भाग, जसं 34 साईज आहे, आपण आज जे शिकणार आहोत जे 34 साईज आहे, 34चा चौथा भाग काढायचा आहे. आणि आता चौथा भाग कसा काढायचा आहे मी ते तुम्हाला टेपवरून बऱ्याचदा दाखवलेला आहे. तर चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग मी तुम्हाला काढून दाखवते परत पुन्हा. बऱ्याचशा महिला पूर्ण जॉईंट होत नाही. तर चौथा भाग कसा काढायचा आहे, 34 वरती आपल्याला डबल टेप फोल्ड करायचा आहे, जसं मी आता केलेलं आहे. ही जी पट्टी आहे ती 34 साईज वर ठेवायची, 34 इंचावर ठेवायची. अशा पद्धतीने 34 प्लस अजून एकदा टेप फोल्ड करायचं. म्हणजे किती फोल्ड झाले? 4 फोल्ड. म्हणजे आपल्याला चौथा भाग बरोबर निघालेला आहे. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने 4 फोल्ड आहे. तर 34चा चौथा भाग किती निघालाय बघू शकता तुम्ही, 8.5 इंच. बरोबर, 8.5 इंच. आता एका ताईने मला विचारलं होतं, त्यांनी पूर्ण लाईव्ह जॉईन केलेलं नसेल, मी टेपची माहिती दिली त्या दिवशी, त्यांनी नाव पाठवलेलं नाही वाटतं. तर त्यांनी 1.25 इंच म्हणजे काय, किती पॉइंट असं पण विचारलेलं आहे. आणि एका ताईने 1.25 इंच म्हणजे किती, तर ते पण विचारलेले. 1.25 इंच म्हणजे हा जो, ही जी लाईन आहे आपली, ही लाईन पासून हा बाण दिसतोय, बाण हा अर्धा इंच झालं. आणि 1.25 इंच म्हणजे 1 इंचच्या पुढे जी छोटी लाईन आहे आणि मोठी लाईन आहे, ती मोठी लाईन म्हणजे इथून तर इतकं 1.25 इंच. म्हणजे ह्या बाण पासून एक लाईन सोडायची आणि दुसरी जी मोठी लाईन आहे ती 1.25 इंच झाली. तो यांचा डाऊट क्लिअर झालेला आहे. आता 1.25 इंच एका ताईने विचारलेला आहे. 1.25 इंच म्हणजे इथून तर 1 इंच बरोबर इथं आलेला आहे. बरोबर, 1 इंच. 1 इंच नंतर आपल्याला एक रेष सोडायची आहे आणि जी मोठी लाईन आहे, जी रेष आहे मोठी रेष, तिला 1.25 इंच असं म्हणतात. आता आपण छातीचा चौथा भाग, जसं बंद गळ्याचा आपण ब्लाऊज आता ड्राफ्टिंग बघितलेली आहे किंवा मी सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला किती इंच वाढवायचंय, 1.25 इंच. 1.25 इंच म्हणजे किती मी तुम्हाला दाखवलंय. ही जी पट्टी आहे, ही पट्टी पासून जी मोठी रेषा आहे बाणवाली, तिथून एक पॉइंट सोडायचा आहे आणि दुसरं पॉइंट म्हणजे जी लांब रेषा दिसते ती 1.25 इंचची रेषा आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच असं वाढवायचंय, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. हे 1.25 इंच आपल्याला लुजिंग साठी वाढवायचंय, तरच आपलं बंद गळ्याचं ब्लाऊज व्यवस्थित बसतं. जर तुम्ही फक्त छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच वाढवलं तर तुमचं ब्लाऊज बसणार नाही, पाठीमागून ब्लाऊज ओढल्यासारखं होईल, व्यवस्थित फिटिंगला येणार नाही, काचल्यासारखं पण होईल. तर त्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला 1.25 इंच लुजिंग हे वाढवायचं आहे. तर मी इथं त्या दोघही ताईंचे डाऊट क्लिअर केलेले, एका ताईचा 1.25 इंचचा आणि एका ताईचा 1.25 इंचचा. जर तुम्ही आपले रेकॉर्डेड व्हिडिओ पण आहेत, जे मी लाईव्ह क्लास घेते त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनल वरती आहे.
तर सर्च करा तुम्ही, पहिला दिवस शिवण क्लासच्या याच्यामध्ये मी दाखवलेला आहे. तर त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल की कशा पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच, पाव इंच, 1.25, 1.25, 3.25 कसं मोजलेलं आहे ते मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्या इथं एक जो 1.25 इंचचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. जसं की छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच शिलाई मार्जिन म्हणजेच लुझिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेचा चौथा भाग तिथं वाढवायचे का, तिथं वाढवायची गरज येत नाही, पण तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकतात. शक्यतो कमरेमध्ये वाढवायची गरज येत नाही. कमरेमध्ये माप कसे घ्यायचे, कमरेचा चौथा भाग जसं मी आता मोजून दाखवलं, कंबर तर पूर्ण गोल मोजायला लागतं ब्लाऊज असेल तरीही आपल्याला पूर्ण गोल राऊंड तुमचा जेवढा येत असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे. जसं मी आता टेपवरती तुम्हाला करून दाखवला. त्यामध्ये 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यामध्ये लुझिंग वाढवायची गरज येत नाही, कमरेमध्ये लुझिंग वाढवायची गरज येत नाही. आता शोल्डर, जसं मी तुम्हाला सांगितलंय, शोल्डर जर इथून तर इतकं तुमचं 14 इंच आलं बरोबर, तर त्याचा निम्म करायचा आहे. अंगावरूनच माप बंद गळ्यासाठी घ्यायचंय तुम्हाला. बंद गळ्यासाठी शोल्डरचं माप नेहमी अंगावरून घ्यायचं आहे. जर बंद गळ्याचं माप तुम्ही घेतलं, शोल्डरचं 14 इंच पूर्ण आलं तर त्याचा निम्म करायचा असतो 7 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचा. आणि तुमचं जर 15 इंच शोल्डर येत असेल इथून तर इतकं, मी पुन्हा परत सांगते, ही जी टीप असते आपली बाहीची जॉईंट केलेल्याची, ही टीप पासून तर या टीप पर्यंत अशा पद्धतीने आपल्याला मोजायचे. जेवढं तुमचं माप येत असेल 15, तर 15च्या निम्म करायचे म्हणजे 7.5 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे. गळारुंदी, गळारुंदी आपल्याला काय करायचं असतं, जिथून आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे पूर्ण जसं की 8 इंच, त्याचा निम्म करायचा आहे आणि मग शोल्डरचं माप तुम्हाला बरोबर निघून जातं, गळारुंदी बरोबर निघून जाते. गळ्याची उंची येणार आहे 1 इंच. गळ्याची उंची किती येणार आहे 1 इंच. ते पण 1 इंच का घेणार आहोत आपण, कारण शोल्डर जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा अर्धा इंच जातं आणि अर्धा इंच नॉर्मल पाठीमागे गोल दिसतो, म्हणून आपल्याला 1 इंच वरती घ्यायचा आहे. टक्सची उंची आणि टक्सची रुंदी तुमच्या हिशोबाने घ्यायची आणि पुढचा जो टक्स आहे तो मी प्रत्येक ड्राफ्टिंग मध्ये दाखवत असते, पण पाठीमागचा जो टक्स आहे तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायचा आहे. आता बरेचसे मला कमेंट येतात किंवा कॉल पण येतात की पाठीमागचा टक्स किती इंचावरती घ्यायचा. गळ्यानुसार आपला पाठीमागचा टक्स ठरत असतो. जर तुमचा गळा डीप आणि पसरट असेल तर टक्सची रुंदी आपल्याला वाढवायची असते किंवा टक्सची उंची आपल्याला कमी करायची असते. तर अशा पद्धतीने इथं तुमचे हे सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. आणि मी जे तुम्हाला लिहायला सांगितले ते मला वाटतं तुम्ही लिहून घेतलं असेल. आणि समजा तुम्ही लिहून घेतलं नसेल तर आपला हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, आता तुम्ही लाईव्ह असं जॉईन होऊ शकतात आणि नंतर हा लाईव्ह सेशनचा व्हिडिओ बघून तुम्ही ते लिहून घेऊ शकतात. तर इथं ड्राफ्टिंग करायची. ड्राफ्टिंग करताना पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाही हे सगळं ड्राफ्ट करायचंय तुम्हाला. तर इथं आपण हे सगळं लिहून घेतलेलं आहे असं समजा, लिहून घ्यायचंय तुम्हाला. तर इथं आता आपण बोर्डवरती मी तुम्हाला ड्राफ्ट करून दाखवणार आहे की बंद गळ्याचा. आणि आज आपण बंद गळ्यामध्ये पाठीमागे हुकलूक पट्टी कशी घ्यायची, जर हुकलूक पट्टी पाठीमागे घेतली तर काय बदल करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण बोर्डवरती ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. पाठीमागचा भाग आहे आणि आपण पाठीमागच्या भागाला हुकलूक पट्टी घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. जसं मी पुढच्या भागात हुकलूक पट्टीचं तुम्हाला दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने जर तुम्ही कागदावरती कटिंग करत असाल तर अशाच पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि इथून आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे आहे. इथून आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे. जेवढं काही तुमचं शोल्डर असेल तेवढं शोल्डर मुंडा आधी आपल्याला चौकोन तयार करायचा आहे. चौकोन कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन रेग्युलर कटिंग साठी. पण जर बंद गळा असेल तुमचा तर आपल्याला हा स्क्वेअर कसा तयार करायचा, हे जे माप आहे रुंदीचं हे कसं घ्यायचं आहे, अर्धा इंच सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 1.25 इंच बंद गळ्यासाठी प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. 1.25 इंच आपण का घेतो लुझिंग साठी, जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट बसलं पाहिजे, असं ओढलं गेलं नाही पाहिजे आणि कम्फर्टेबल आपल्याला वाटलं पाहिजे. जरी दिवसभर आपण साडी आणि ब्लाऊज वेअर केलं तरीही परफेक्ट वाटलं पाहिजे. तर इथं आपण अशा पद्धतीने अर्धा इंच सोडून आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं अंगावरून माप घेतलं, जे काही तुमचं माप आलेलं असेल ते माप घ्यायचं आहे.
आणि ते माप इथं टाकायचं आहे. गळा रुंदी टाकायची आहे. गळा रुंदी आपल्याला कशी टाकायची, इथून पूर्ण माप घेतलं तर त्याचा निम्म, जर निम्म कळत नसेल तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे, 3 ते 3.25 इंच गळा रुंदी टाकली तरीही चालेल. जास्त टाकली तर गळा पसरट होऊ शकतो, कमी टाकली तर असं फिट येऊ शकतं. बऱ्याचशा महिलांना पूर्ण कसं हवं असतं की इथून पूर्ण गोल गळा हवा असतो, काही महिलांना इथून हवा असतो, तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला गळा रुंदी ही घ्यायची आहे. जेवढं तुम्हाला पसरट गळा हवा असेल तशा पद्धतीने रुंदी घ्यायची. पण पुढच्या भागामध्ये आपले बदल होणार आहेत. गळा रुंदीमध्ये पुढच्या भागात आपले बदल होणार आहेत. तर अशा पद्धतीने 1 इंच पाठीमागचा गळा अशा पद्धतीने ठीक करायचा आहे. पुन्हा मी एकदा सांगते, हे जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे हे सोडूनच आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे आहेत. अशा पद्धतीने गळ्याला आपण शेप देऊन घेऊयात. हा आहे पाठीमागचा गळा, कारण बंद गळा आहे. 1 इंच उंची मोजायची आहे आपल्याला. आता आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. जेवढा काही तुमचं शोल्डर असेल तेवढंच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने मुंड्याचं माप घेतलेलं आहे. मुंड्याला शेप देऊन घेऊयात. अशा पद्धतीने मुंड्याला शेप दिलेला आहे. आता बंद गळा ब्लाऊज आहे तर आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपला जर डीपनेक असेल, पुढचा जो गळा आहे आणि पाठीमागचा गळा आहे ते दोघंही डीपनेक असतील 7 इंचच्या पुढे, तर आपल्याला नेहमी गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं. पण समजा आपला गळा बंद असेल किंवा 3-4 इंचाचा गळा घेतला असेल तुम्ही, तर त्यासाठी तुम्हाला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायला लागतं. मुंड्याच्या साईडने अशा पद्धतीने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे. किती इंच डाऊन करून घ्यायचंय? अर्धा इंच, कारण तेव्हाच आपलं ब्लाऊज इथं परफेक्ट बसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे माप टाकायचं आहे. इथं मुंड्याची पण ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे आपण, गळ्याची पण ड्राफ्टिंग केलेली आहे. पाठीमागचा तुम्हाला जो टक्सची उंची आहे, रुंदी आहे, तुम्हाला तुमच्या हिशोबाने ठरवायची. आता हा बंद गळा पाठीमागून हुकलूक पट्टीचा घेतलेला आहे. तुम्ही डिझाईन सुद्धा करू शकता. जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर डिझाईन सुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने ही 34 जी साईज आहे आपण बंद गळ्याची घेतलेली आहे. 34 साईज जे माप आहे ते आपण बंद गळ्याचं घेतलेलं आहे. बंद गळ्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की कशा पद्धतीने माप टाकले जातात. आणि आपण जे माप शिकवणार आहोत 28 पासून 50 पर्यंत, कारण बऱ्याचशा एरियामध्ये बऱ्याचशा महिलांनी क्लासेस केलेले आहेत, त्यांना फक्त स्वतःचेच माप शिकवले गेले. त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे जेव्हा कस्टमरचे ब्लाउज शिवायला येतात तेव्हा त्यांना खूप अडचण येतात. तर त्यामुळे मी तुम्हाला शिकवतानाच 28 ते 50 पूर्ण साईज शिकवणार आहे, जेणेकरून तुमच्याकडे जेव्हा कस्टमरचे ब्लाऊज येतील तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकणार. तर अशा पद्धतीने हे माप टाकलेलं आहे. तर आता आपल्याला छातीचा चौथा भाग, जे माप मी तुम्हाला दाखवलंय चौरसच आपल्याला तशा पद्धतीने आखायचा आहे. जसं की छातीचा चौथा भाग हा आहे. छातीचा चौथा भाग हे आहे 1.25 इंच लुजिंग साठी आणि हे आहे 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनेच आपल्याला माप टाकायचे. पुन्हा एकदा सांगते, छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच लुजिंग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने माप टाकले तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल बंद गळ्याचं. आता कमरेचं जे माप आहे, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. पाठीमागचा टक्स बंद गळा असू द्या किंवा डीपनेक असू द्या, पाठीमागच्या टक्स साठी आपल्याला 1 इंच गळा, याच्यासाठी बंद गळ्यासाठी आपल्याला 1 इंचच घ्यायला लागतं. बंद गळ्यासाठी आपल्याला लुजिंग घ्यायची गरज येत नाही. जे आपण पाठीमागचा भाग घेतोय त्यासाठी फक्त आपण इथं कमरेचं माप घेतलेलं आहे. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच. 1 इंच कशासाठी घेतलेला आहे? टक्स साठी 1 इंच घेतलेला आहे. लुजिंग म्हणून आपण कुठंही वाढवलेलं नाही कमरेत. पुन्हा एकदा सांगते, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. जसं आपण छातीमध्ये 1.25 इंच लुजिंग वाढवलं तसं कमरेमध्ये वाढवायची गरज येत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे माप टाकलेले आहेत आणि इथं अशा पद्धतीने आपण रेषा टिक करून घेऊया. हे आहे कमरेचं माप. ठीक आहे. तर पाठीमागचा भाग तुमचा इथं क्लिअर झालेला असेल. हा जो पाठीमागचा भाग आहे हा आपला हुकलूक पट्टीसाठी घेतलेला आहे. हा जो पाठीमागचा भाग आहे हा हुकलूक पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण. आणि हा जो गळा आहे हा इतका कट होणार आहे. इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन इथं जाणार आहे. तर आपला गळा अगदी बरोबर बंद होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जरी तुमचा गळा बंद असेल तरीही तुम्हाला 1 इंच उंची हे माप टाकायचं आहे आणि असा पसरट गोलगळ्याला आकार द्यायचा आहे. पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि समजा
तुमच्या लक्षात आलं नसेल तर मला कमेंट करून सांगा, आणि जरी तुमच्या लक्षात आलं नसेल तरी आपले रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता, तुमच्या लक्षात नक्कीच येईल. तर आता आपण पुढचा भाग टिक करणार आहोत. पुढचा भाग आपल्याला टिक करताना आपल्याला हा अर्धा इंच जे आपण वाढवून घेतलेला आहे त्याची गरज नाही. आता प्लेनच पूर्ण माप टाकणार आहोत. डायरेक्टच आपल्याला माप टाकायचे आहे. जेव्हा तुम्ही पाठीमागे हुकलूक पट्टी घेत असाल तेव्हा पाठीमागचा भाग वाढवायचा आहे अर्धा इंचने, आणि जेव्हा तुम्ही पुढे घेत असाल तेव्हा पुढे वाढवायचा आहे. आणि उंचीमध्ये मी तुम्हाला ड्राफ्टिंग करताना सांगत असते की उंचीमध्ये मी डायरेक्ट वाढवून घेते, दाखवत नाही. आता पुढचा भाग दाखवते मी तुम्हाला वाढवलेला, कारण पाठीमागच्या भागात उंची प्लस आपण 1 इंच वाढवून घेत असतो, बरोबर. तसंच पाठीमागच्या भागामध्ये उंची प्लस वेगळं वेगळं कटिंग केलं तर 1.5 इंच, आणि पाठीमागचाच भाग ठेवून जर तुम्ही कटिंग केलं तर फक्त अर्धा इंच. आता पाठीमागचा भाग ठेवून कसं कट करायचं. आता पाठीमागे जर आपण हुकलूक पट्टी घेतली आणि पाठीमागचा भाग ठेवून कटिंग केली तर हा अर्धा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतरच माप ठेवायचे. असं जर तुम्ही डायरेक्ट माप ठेवलं तर व्यवस्थित ब्लाऊज बसणार नाही. पुढचा भाग हे जे अर्धा इंच आहे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे पेपरवरती आणि मग माप टाकायचे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पाठीमागचा भाग ठेवून जर तुम्ही पुढचा भाग टिक करत असाल तर फक्त उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे. आणि दोघही भाग जशी मी तुम्हाला ड्राफ्टिंग वेगवेगळी दाखवते असं करत असाल तर तुम्हाला पुढच्या भागात 1.5 इंच हे वाढवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे माप टाकलेले आहेत. आता आपण शोल्डर मुंड्याचे जे काही पुढच्या भागात माप टाकलेले आहेत तसेच आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत. मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे, जे काही तुमचं मुंड्याचं माप असेल ते. क्रॉस मध्ये रेषा. पुढच्या गळ्याची उंची, आता समजा आपण पुढचा पाठीमागचा गळा जो आहे 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली असेल आपण पाठीमागच्या भागामध्ये, इथं गळा रुंदी जर आपण 3.5 इंच घेतली असेल तर पुढच्या भागात पण आपल्याला 3.5 इंचच घ्यावी लागते, बरोबर. पण काय होतं तर हा गळा खालच्या साईडला पसरट होतो, बरोबर. खालच्या भागाला हा गळा पसरट होतो, तर त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने गळा रुंदी 2.5 इंच टाकायची आहे किंवा 2.25 इंच टाकायची आहे. आणि अशा पद्धतीने गळ्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमचं की अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये, म्हणजे जसं की आपण इथं कितीही इंच घेतलेलं असेल, जसं की 3.5 इंच गळारुंदी घेतलेली असेल किंवा 3.25 इंच घेतलेली असेल, गळारुंदी ही तुम्हाला तुमच्या चॉईसने घ्यायची आहे. प्रत्येकाची गळारुंदी ही वेगळी येणार आहे, कारण बऱ्याचशा महिलांना पूर्ण पॅक जो पाठीमागचा भाग आहे तो पूर्ण पॅक आणि पुढचा गळा मोठा हवा असतो, पण काही महिलांना असा हा पूर्ण पसरट हवा असतो. तर गळारुंदी तुम्हाला तुमच्या चॉईसने टाकायची आहे. जर गळारुंदी तुमच्या चॉईसने टाकत असाल तुम्ही तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे, वरची जी गळारुंदी टाकली असेल त्यापेक्षा आपल्याला कमी इथं घ्यायचं आहे. म्हणजे रेग्युलर जे माप असतं आपलं 2.5 इंच ते 2.25 इंच तेच आपल्याला माप घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा पुढचा भाग टिक झालेला आहे. मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन, मुंड्याला गोल आकार, पुढचा आकार मुंड्याचा देऊन झालेला आहे. अशा पद्धतीने टिक झालेला आहे. अर्धा इंच आपण इथं वाढवलेलं नाही, कारण हुकलूक पट्टी ही पाठीमागच्या बाजूला येणार आहे. तर आता काय करायचंय आपल्याला, पुढच्या भागात पण आपल्याला काय करायचंय, छातीचा चौथा भाग प्लस 1.25 इंच शिलाई मार्जिन प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. 1.25 इंच हे लुजिंग आहे, शिलाई मार्जिन नाही. मी शिलाई मार्जिन जरी म्हणली असेल तरी ते काय आहे, लुजिंग आहे आपलं, आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं. तर अशा पद्धतीने हे माप टाकायचे आहे. आता आपल्याला कमरेचा चौथा भाग, जसं की आपण इथं 1 इंच शिलाई मार्जिन टक्स साठी घेतो तसं इथं आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं आणि ते पुढे वाढवायला लागतं, म्हणून ते घ्यायची गरज नाहीये. तर कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने आपल्याला हे माप टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथं माप टाकलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, टक्सची रुंदी घ्यायची. 1 टक्स आपण शिकत आहोत, तर टक्सची रुंदी आता ही 34 साईज आहे. 34 साईजचा 10वा भाग आपल्याला काढायचा, म्हणजे 3.4. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला 3.4 चं माप घ्यायचं आहे आणि माप टाकायचं आहे. अशा पद्धतीने टक्सची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाउजवरून मोजून घ्यायची आहे. 1.25 इंच ह्या साईडने, 1.25 इंच ह्या साईडने, अशा पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचंय. 1.25 इंच ह्या साईडने आणि 1.25 इंच ह्या साईडने, म्हणजे किती झालं, 1.5 इंच. 1.5 इंचात प्लस आपल्याला 1/2 इंच ऍड करायचंय. तर मग इथं किती मोजून घ्याल तुम्ही, आता ही जी लाईन आहे आपली, इथूनच आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि 1/2 इंच असं 1.25-2 इंच मोजायचं आहे. 1.25-2 इंच मोजलं, इथून आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस मध्ये रेषा टिक करायची आहे. अशा प्रकारे ही 1 टक्सची ड्राफ्टिंग आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे
जेणेकरून ज्या महिलांचा क्लास झालेला नसेल अशा महिलांचं सुद्धा लक्षात येईल आणि घरी बसून हा तुम्हाला क्लास करता येणार आहे आणि अगदी फ्री मध्ये आहे. म्हणून ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे त्यांनी नक्की करा आणि ज्यांना कुणाला काही डाऊट असतील त्यांनी मला विचारायचं आहे. तर इथं अशा पद्धतीने अर्धा इंच जे वरती एक्स्ट्रा घेतलेलं आहे तिथं क्रॉस मध्ये रेषा येणार आहे आणि इथं सुद्धा अर्धा इंच हे येणार आहे. तर हे आपलं कटिंग मध्ये जाणार आहे. हे आपलं काय होणार आहे, कटिंग मध्ये जाणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथं ड्राफ्टिंग केलेली आहे. पुढच्या भागात तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की पुढच्या भागाची गळा रुंदी आपल्याला उंची जिथपर्यंत येईल तिथं फक्त 2.5 ते 2.25 इंच एवढीच तुम्हाला घ्यायची आहे. तर पाठीमागचा भाग, पुढचा भाग आपला टिक झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाही सुद्धा टिक करून घेऊयात. बाहीचं जे माप आहे ते रेग्युलरच राहणार आहे, कुठेही वाढवायची गरज नाही. छातीचा 14 भाग अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तुमचे जर आकार परफेक्ट असेल तर तुमची बाही अगदी परफेक्ट तयार होईल. जर आकार तुमचा चुकत असेल तर बाही सुद्धा तुमची चुकणार आहे, बसणार नाही फिटिंगला व्यवस्थित. तुमचा जो काही दंड घेईल तो दंड घेईल. आता आपण ही समजा 7 इंचची बाही घेतली. 7 इंचची बाही अस्तरची बाही आहे. अस्तरच्या बाहीसाठी इथं आपण अर्धा इंच वाढवत असतो आणि इथं अर्धा इंच वाढवत असतो. ठीक आहे. अस्तरच्या बाहीचं माप असेल तर आणि बिना अस्तरचं असेल तर एकत्र आपण 2 इंच खाली वाढवून घेत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे. हे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आपण. अशा प्रकारे आपल्याला ड्राफ्टिंग करायचंय. तर हे अर्धा इंच आपण खाली जेव्हा अस्तर जॉईन करतो त्यासाठी अर्धा इंच आहे आणि अर्धा इंच जेव्हा शोल्डरला आपण बाही जॉईन करतो त्यासाठी आहे. आता आपली ही जी उंची आहे ही उंची 7 इंच असेल तर आपल्याला त्यात 1 इंच ऍड करायचे, म्हणजेच 8 इंच. डायरेक्ट तुम्ही 1 इंच इथे ऍड करून घेतलं तरीही चालेल किंवा अर्धा इंच वेगवेगळं ऍड केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जसं तुम्हाला लक्षात राहत असेल तशा पद्धतीने तुम्हाला बाहीची कटिंग करायची. पण बाहीची कटिंग करताना आकार तुमचे व्यवस्थित आले पाहिजे, परफेक्ट बसले पाहिजे. तर इथून ही जी घडी घेतलेली आहे आपण, बाहीची घडी, तिला घडी म्हणतात. तर घडी आपली आहे 34 साईज साठी. 34 साईज आहे. 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच. 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच. त्यात आपल्याला प्लस करायचा आहे अर्धा इंच, म्हणजे 9 इंचाची आपली घडी येणार आहे. 9 इंचाची आपली घडी येणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला माप टाकायचे आहेत. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. ही आहे 34 साईजचा पाठीमागचा भाग. हुकलूक पट्टी पाठीमागे आहे. बंद गळ्याचा आहे, कारण बऱ्याचशा महिलांना बंद गळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. कुठं किती इंच घ्यायचं हे कळत नाही. तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तरीही तुमच्या लक्षात येत नसेल तर व्हिडिओ तुम्हाला डबल बघायचा आहे. जे लाईव्ह क्लास आहे त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ असतात आपल्याला ते डबल बघायचे आहेत. तरीही लक्षात येत नसेल तर त्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तर तुम्ही पेपर पॅटर्न सुद्धा घेऊ शकता. प्रत्येक साईजचे, प्रत्येक प्रकाराचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथं ड्राफ्टिंग केलेली आहे आणि मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बंद गळा 4 टक्स, पुढचा गळा व्ही, अशा प्रकारे ही 4 टक्स आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही. 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची. अतिशय सुंदर असे ब्लाऊज बसतात. कुठेही तुम्हाला काही कमी जास्त करायची गरज येत नाही. जसं आता मी लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला शिकवत आहे, गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर मुंडा चेंज करावा लागतो, तसं तुम्हाला आपल्या पेपर पॅटर्न घेऊन कुठेही शोल्डर मुंडा चेंज करायची गरज येत नाही. अगदी कमी वेळात आपली कटिंग होते आणि कमी वेळात स्टिचिंग सुद्धा होते. दिवसातनं आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन महिला दिवसातनं 9 ते 10 ब्लाऊज कमीत कमी वेळात शिवू शकतात. बऱ्याचशा महिला आहेत की ते दिवसभर शेतात जातात आणि संध्याकाळचे ब्लाऊज शिवतात आणि खूप छान छान फोटो मला शेअर करतात. ते बघून मलाही खूप आनंद होतो. तुम्हालाही अशाच पद्धतीने पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर आजचा माझा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय सगळ्यांना.